तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो नेक्सा कॅबिनेटमध्ये आणि आपल्याला माहिती देणार आहे प्रशांत साऊंडचे ओनर प्रशांत दादा. बोला. ह्या एम्प्लिफायरबद्दल सांगा ना काही आम्हाला. हे ॲम्प्लिफायर आपण बेसला वापरतोय, टॉपला वापरतोय, कॉम्पिटिशनसाठी ॲम्प्लिफायर हे सगळे वापरतो. हे आपली ब्रँडिंग आहे नेक्सा कंपनीची. हे नेक्सा कंपनीची हे ॲम्प्लिफायर एचएफसाठी वापरतोय, प्रेशर मिडसाठी हे ॲम्प्लिफायर मिडसाठी वापरतो किंवा लाईव्हचे टॉप असतील त्यासाठी पण वापरतो. हे बेससाठी चालू आहे. हे ॲम्प्लिफायर सगळ्या बेस 18 इंची बेस असतील, 21 इंची असेल त्यासाठी 2500-3000 वॅटचे ॲम्प्लिफायर म्हणजे बेस असतील त्या सगळ्यांसाठी हे ॲम्प्लिफायर चालतं. ओके या पुढे हे आपले लाईव्हचं सेटअप हा लाईव्हचं सेटअप लाईव्हमध्ये काही स्पेशल आहे बाकीच्यांपेक्षा. हॉलसाठी वापरू शकतो आपण, लाईव्हसाठी वापरू शकतो म्हणजे मोठे मोठे कीर्तन वगैरे जे कार्यक्रम असतात हां त्यासाठी चालतं. आणि हे लाईट बोर्ड म्हणजे हे नवीन लॉन्च केलं आहे का आपण? हे नवीनचं नाही विषय, सगळीकडेच भेटतं. हां आपल्याकडे पण भेटतं आणि आपल्या नेक्सा कॅबिनेटमध्ये नेक्साचं ब्रँडिंग भेटेल तुम्हाला बोर्डसाठी. नेक्साचं ब्रँडिंग हे आपले सगळे कॉम्पिटिशनचे टॉप सध्या जे मार्केटमध्ये चाललं आहे धुमाकूळ हे आपले सगळे नेक्साचे टॉप. हे आपले एक मिनिट हे AP आउटलाईनचे ओनर अभिदादा हे तुम्हाला आता कॉम्पिटिशनच्या टॉपची माहिती देते. ओके तर चला आपण राहिलेली माहिती अभिदादांकडून घेऊ. अभिदादा आम्हाला माहिती द्या ना याच्याबद्दल काही. पहिलं तर नेक्सा कॅबिनेट इंडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. आज 2 वर्ष झाले आम्हाला कॅबिनेट चालू करून आणि दादा प्रवीणदादा पाटील ह्या दोघा भावांच्या आशीर्वादाने आज नेक्सा कॅबिनेट इथपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या वर्षी एक्सपोमध्ये आम्ही सर्व आमची टीम आलो होतो. एक तेव्हा 100 ते 150 सेटअप आपले अनिलदादा प्रवीणदादांचे होते. जेव्हा गेल्या वर्षी आम्ही एक्सपोमध्ये आलो तेव्हा आम्ही ठरवलं होतं, सॉरी आम्हाला बघायला भेटलं की आपला कंपनीचा इथं सेटअप नाही किंवा कंपनीचं शॉप नाही. तेव्हा आम्ही दादांना रिक्वेस्ट केली की दादा पुढल्या वर्षी आपलं एवढं नाव वर गेलं पाहिजे की आपण इलिजिबल झालो पाहिजे, म्हणजे पात्र झालो पाहिजे त्या गोष्टीला की आपल्या कॅबिनेटचं म्हणजे नेक्सा कॅबिनेट फॉर्म इंडिया यांचं एक काउंटर आपल्या एक्सपोमध्ये पाहिजे. आणि आज हे आपण बिलीव्ह करतो आहे किंवा डिझर्व करतो आहे की दादा आपलं नेक्सा कॅबिनेटचं आज शॉप आपल्या इथं आज चालू आहे किंवा आज दुसरा दिवस आपला. पहिलं तर मी दादांचा अनुयायी म्हणून मी बोलतो आणि एक AP आउटलाईनचा ओनर अभिषेक दादा म्हणून पण तुमच्याशी बोलतो. पहिलं तर नेक्सा कॅबिनेटमध्ये वन ऑफ द बेस्ट म्हणजे मोस्ट पॉप्युलर म्हणजे एकदम एंडची टॉप लाईन म्हणजे 32 HFचा आहे जे AP आउटलाईन स्वतः यूज करतो. 32 HFचा टॉप आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण 400 आपण टाकतो. ह्याच्यात विदाऊट मिड आहे म्हणजे ह्यात मिड आपण अजिबात वापरत नाही. सर्व HF आहे म्हणजे 400 वॅट आहेत. त्यानंतर खालोखाल त्याच्यानंतर सेकंड लास्टला येतो ते 24चा टॉप आहे म्हणजे 24 HFचा. त्याच्यामध्ये 24 आपण 400 टाकू शकतो. ह्यात मिड नाही आहे कुठलाच. आणि ज्यांना नॉर्मल कॉम्पिटिशन पण झालं पाहिजे आणि क्लीन पण वाजला पाहिजे तर आमचा हुकमी अक्का म्हणून आपण 24चा टॉप सजेस्ट करतो. जे नवीन ॲड होतात आम्हाला आमच्या नेक्सा कॅबिनेटचे नवीन कस्टमर ॲड होतात त्यांना आम्ही पहिल्यांदा प्रपोज करतो की तुम्ही 24चा टॉप करा. त्यानंतर जर त्यांचा कुठं 19-20 टॉप वाटला त्यांना तर अपडेट करायचं असेल तर आम्हाला लास्ट करायला त्यांना 32चा ठेवतो. म्हणजे एखाद्याला नवीन आला आहे तर लगेच त्यांना 32चा दिला असं बी नाही का, तर त्यांना ती गोष्ट वापरता पण आली पाहिजे किंवा कळलं पाहिजे की आपली नेक्साची ताकद किती. या 24च्या टॉपवर पण आपण पुढच्या कंपनीचा 32 किंवा 36चा टॉप बंद करू शकतो. एवढी ताकद आपल्या नेक्सा कॅबिनेटमध्ये. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हा क्लीन क्लिअर आणि लाऊडमध्ये टॉप जातो आपला 12-4 म्हणजे 4 मिड 8 इंची आणि 12 हाईज म्हणजे 12-400 आणि 4 मिड जाऊ शकतात. ह्याचे पण 2 टॉप म्हणजे आपण क्लीन मधला बाप म्हणजे आम्ही 4-12ला यूज करतो. त्यानंतर सेकंडला त्याच्यानंतर खालोखाल आहे की 6-2चा टॉप आहे म्हणजे 6-400 किंवा त्या 2 HF किंवा 4-400 वगैरे आणि 2-12 इंची मेड यात आम्ही यूज करतो. ह्या क्लीनमधली नेक्सातली पहिली सिरीज म्हटलं तरी चालेल 6-2ला. त्यानंतर क्लीनमधलं एकदम क्लीन म्हणजे एकदम ब्रँड सेटअप ते बघायचं नंतर पूर्ण हे ब्रँड सेटअप तुम्ही तिकडे बघू शकता. म्हणजे कॉम्पिटिशन लेवलच्या 18-48 साईजमधला पहिला टॉप नेक्सा कॅबिनेटमधला असेल तर हे 6-2चा आहे. सेकंड टॉप असेल तर 12-4चा आहे. हे सगळे मेन टॉप आहेत म्हणजे असं उगं 12चा टॉप आहे, 16चा टॉप आहे, 18चा टॉप आहे, 20चा आहे, 40चा असं कोण म्हणतात असं काय नाही. आमचं नेक्सामध्ये आहे जे आहे हे ओरिजिनल असतं आमचं म्हणजे 6-2 आहे, 12-4 आहे. हे झालं
क्लीनला, म्हणजे एखाद्याला एकदम ब्रँड पण नाही पाहिजे आणि कॉम्पिटिशनला बी रप चालला पाहिजे किंवा क्लीन पण कोणी म्हणता नाही पाहिजे, 12-4 आणि 6-2 करू शकतो. आणि ज्याला एकदम फुल कॉम्पिटिशनला उतरायचं आहे पण एक 80% कॉम्पिटिशन करायचं त्याने 24चा टॉप सजेस्ट करू शकता. आणि एकदम फुल कॉम्पिटिशन म्हणजे आत्ता नेक्साचा एंड म्हणजे जी सगळी मेन टॉपला यूज करते यांना करायचं असेल तर तुम्हाला हे 32चा टॉप करू शकता. आता बेसचं काय आपल्या कॉम्पिटिशन? हे बेसचं काय दादा, हे 2 LF7 आहेत रॉकमध्ये, म्हणजे ह्या आपण LF 65,000ला आपण जोडी देतो. LFची 65,000ला जोडी देतो. एम्प्टी कॅबिनेट. हे एक तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो की जाणीवपूर्वक मला सांगायला तुम्हाला चांगलं वाटेल की आम्ही फक्त लोडेड सेटअप देतो असं पण नाही. आम्ही याचा एम्प्टी कॅबिनेट पण तुम्हाला देऊ शकतो पण त्याला आम्ही नेक्स्टचा नाव लावू शकत नाही, कारण तुम्हाला आम्ही एम्प्टी कॅबिनेट देणार आणि त्यात तुम्ही कुठलं मटेरियल टाकाल माहीत नाही. ते जर मटेरियल कमी जास्त वाटलं तर आज आमचं नाव खराब होईल. ते पण त्यामुळे आम्ही ह्या नावासाठी जर खर्च करायला झालं तुम्हाला पूर्ण नवीन पूर्ण नवीन सेटअप घ्यायला लागेल, जो आम्ही नेक्स्टचा आम्ही स्वतः डिझर्व करतो तो सेटअप तुम्हाला घ्यायला लागेल. आणि जर तुम्हाला कॅबिनेट एंट्री पाहिजे असेल तरी 32चं कॅबिनेट आपण 1,35,000ला देतो. 24चं आपण आत्ता 1,20,000ला देतो आणि 12-4चा टॉप आहे ते आपण 80,000ला देतो आणि हे 65,000 रुपयाला देतो जो 6-2चा टॉप आहे. धन्यवाद दादा तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. खऱ्या अर्थानं नेक्सा कॅबिनेट म्हणजे आपलं कॉम्पिटिशनचं लेवलचं कॅबिनेट म्हणून ओळखलं जातं. खूप जणांचा दादांना, प्रवीण दादांना, अनिल दादांना फोन येत होता की दादा आपलं क्लिअर ब्रँड सेटअप आपला पाहिजे म्हणून. तर लय जणांनी तेव्हा ट्रोल केलं की नेक्सा कॅबिनेट क्लिअर वाजू शकत नाही, फक्त कॉम्पिटिशनमध्येच 1 नंबर वाजू शकतो. तर तुम्हाला आज अभिमानानं सांगतो की नेक्सा कॅबिनेट आता क्लिअरमध्ये ब्रँड सेटअप आपले 10 ते 15 सेटअप दिलेले आहेत. आणि ब्रँड सेटअपबद्दल माहिती आता जे महाराष्ट्रामध्ये टॉपमध्ये साऊंड आहे आपल्या जय गणेश 76 त्यांचे ओनर साहिल दादा हे तुम्हाला ब्रँड सेटअपबद्दल माहिती देतील. त्यांना विनंती करतो 2 मिनटं त्यांनी ब्रँड सेटअपबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद. साहिल दादा माहिती द्या ना आपल्या क्लिअर सेटअपची. तर नमस्कार मित्रांनो, जसं की नेक्सा कॅबिनेट दरवेळेस आबिदादांनी सांगितलं की ह्याच्या आधी पण प्लाझ्मामध्ये आपण भरपूर कायम टॉपलाच राहिलेलो आहे. आता इथून पुढचं जे काय आपलं टार्गेट आहे ते क्लीन अँड क्लिअरमध्ये पूर्ण इंडियामध्ये टॉपला जायचा आमच्या सगळ्यांचं टार्गेट आहे. त्याची सुरुवात आपण आपले नेक्साचं पहिलं किट प्रशांत प्लस नगरला दिलं तर त्यांचे पण ओनर इथं प्रशांत शेटे आहेत, त्यांचं पण साऊंड तुम्ही ऐकू शकता. तर मित्रांनो जसं की आपण अल्टिमेट 2.0 हा सेटअप नेक्सा कंपनी इकडं नगरला आपण दिलेला आहे प्रशांत शेटला. आणि दुसरा म्हणजे लायगर NX तो आपण बोसरीत दिलेला आहे. तर दोन्ही ओनर इथं आहेत, त्यांना आपण एक छोटासा रिपोर्ट विचारूया. प्रशांत शेट नमस्कार. लायगर NX चे मालक दादा तुम्ही थोडी माहिती द्या क्लिअर सेटअप. नमस्कार मित्रांनो, अनिल दादा, प्रवीण दादा पाटील, आपण यांच्याकडनं लायगर NX हा क्लीन अँड लाईव्हसाठी सेटअप घेतलेला आहे. क्वालिटी सेटअपची एकदम चांगली आहे. आणि हे PD मॉडेल दासकाचं आणि 5.5 इंच कॉईलमध्ये दासकाचा स्पीकर, 18 इंच स्पीकर. आणि तर भावांना आपण पाहू शकता दासकाचे ऑथराईज डीलर नेक्सा कॅबिनेटनी नवनवीन ज्यांचे जे बेसचे आणि प्रेशर मीड वगैरे जे दासका कंपनीचे त्यांनी डिस्प्ले केलेले आणि त्याचे महाराष्ट्रातले डीलर आहे. आणि पाहू शकता नवीन जे स्पीकर लॉन्च झाले दासकाचे ते आपल्याकडे आहे. आणि हा स्पीकर 21-3000 वॅटमध्ये 21 इंची 3000 3400 वॅट RMS पॉवरचा स्पीकर आहे. नंतर हा पाहू शकता तुम्ही YX 800EL 4 इंच कॉईलमध्ये 18 इंच स्पीकर आहे. आणि हा आहे दासकाचा DX 1500 त्याची कॉईल साईज 4 इंच आहे आणि हा पण 18 इंचमध्ये. आणि हा पाहू शकता तुम्ही दासकाचा 1800 वॅट RMS 3000 वॅट 6 इंची कॉईलमध्ये स्पीकर. आणि हा एक्सक्लुझिव्ह नवीन झालेला लॉन्च 21 इंची 3400 वॅट. आणि पाहू शकता तुम्ही दासकाचे प्रेशर मिड्स आणि कॉएक्सियल ड्रायव्हर्स आणि भरपूर काही मटेरियल आहे. दादा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे नेक्सा कॅबिनेटबद्दल? नमस्कार.
आता मी जवळजवळ 2 वर्ष झाली मी या नेक्सा कंपनीत जॉईन झालो आहे. पहिल्यापासून माझे घरचे संबंध त्यांच्याबरोबर आहेत. तर मी साऊंड या ओनर या नात्याने 2 वर्ष झाले जॉईन झालो. तरी मला आत्तापर्यंत माझं या क्षेत्रात अनिलदादा प्रवीणदादांच्यामुळं भरपूर नाव झालेलं आहे. आणि त्या भाऊभावांचा स्वभाव आणि त्यांची समजून घेण्याची क्षमता, म्हणजे एखादा बाबा छोटा मी सोडून जरी छोट्यातल्या छोट्या कुटुंबामधला व्यक्ती जर साऊंड घेण्याकरिता आला आपल्या कंपनीमध्ये, त्याला समजून सांगून मुख्यमध्ये जेवढं चांगलं मटेरियल देता येईल, त्याचं नाव कसं चांगलं करता येईल, त्याच्यामागं कायम पाठिंबा त्यांचा असतो. त्याच्यामुळं मला पण त्यांचा कायम पाठिंबा राहिला आणि आजपर्यंत जे काय माझं नाव झाले ते त्यांच्यामुळं माझं नाव झाले आणि माझं त्यांच्यामुळे चांगला धंदा चालू आहे. 52 महाराष्ट्र केसरी खिलाडी नंबर 1 साऊंड यांचे ओनर आपल्याला नेक्सा कॅबिनेटचे इथं भेटले आहे. त्यांचा रिस्पॉन्स विचारूया, नेक्सा कॅबिनेटबद्दल कसा आहे आणि नंतर त्यांना काय काय एक्सपिरियन्स आले ते पण सांगत आहात तुम्ही. प्रथमतः आपले आभार आहे नेक्सा कंपनीबद्दल विचारल्याबद्दल. आज मार्केटमध्ये भरपूर कंपनी आहेत ज्या पाहिजे त्या पैशात आणि पाहिजे त्या पेमेंटमध्ये साऊंड बनवून देतात. नेक्सा कंपनी एकमेव अशी कंपनी आहे की तुम्ही म्हणजे 18 लाखाला मागा 16 लाखाला मागा ते बरोबर बनवून देत नाहीत. त्यांना विचार पटले किंवा त्यांना वाटलं की बाबा हा साऊंड चालेल किंवा हा साऊंड दिल्यानं त्या साऊंड ओनरची प्रगती होईल किंवा त्यांचं घर चालेल, हा पहिल्यांदा विचार केला जातो इथं. दुसरी कंपनी नेक्सा कंपनीचे ओनर स्वतः 15 वर्षामध्ये मार्केटमध्ये स्वतः काम केलेलं आहे त्यांनी. त्यांनी स्वतः काम केले, स्वतः मार्केटमध्ये त्यांनी साऊंड वाजवला ग्राउंड लेवलपासून ते WB च्या बेसपासून आणि JBLच्या टॉपपासून पहिल्यापासून काम करतात. आज या लेवलला यायला त्यांच्या पाठीमागं भरपूर अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा प्रत्येक साऊंड ओनरला इथं होतो आहे. त्यामुळे मेंटेनन्स असेल, एखादी कुठची अडचणीचा असेल तर ते फोनवरनं सॉल्व करून घेत आहेत. त्यांच्या अनुभवाचा सगळा रेफरन्स नेक्सा कंपनीनं आम्हाला मिळतो. त्यामुळं आम्हाला साऊंड काम करायला किंवा बाकी सगळा सोपं आहे. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद. आपण आज थोडीशी मुलाखत घेऊ कराडचा नंबर 1 साऊंड, टायगर नंबर 1 पॉवर बाय नेक्सा कॅबिनेट त्यांचे ओनर. दादा, तुमची नेक्साबद्दल काय म्हणजे कशी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली आणि तुम्ही कसं त्याच्यातून पुढं गेलं आणि कसं तुमचं नाव झालं त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. नेक्साबद्दल म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच दादा येत होते तेव्हापासून आम्ही नेक्सा म्हणजे दादांबरोबर काम केलं. म्हणजे दादांचा पहिला सेटअपमध्ये टायगर नंबर 1 करा. त्यानंतर आमची सुरुवात झाली, ती आत्तापर्यंत आमची सुरुवात नेक्सापर्यंत आली आणि इथून पुढे सदैव आम्ही दादांच्या बरोबर राहणार. नमस्कार मित्रांनो, आपण नेक्सा कॅबिनेटचे ओनर अनिल पाटील सर यांचे मत जाणून घेऊया की यांना यावर्षी त्यांनी फर्स्ट टाईम या पाम एक्सपोमध्ये आलेले आहे आणि त्यांना काय काय एक्सपिरियन्स आणि काय वाटतं याबद्दल पाम एक्सपोबद्दल. तर दादा, कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. नमस्ते मित्रांनो, जो पाम एक्सपो आम्ही बघण्यासाठी येत होतो. मला वाटतं जसं या इंडस्ट्रीत आम्ही पदार्पण केलं तो ज्या पाम एक्सपोची बघण्यासाठी ओढ असायची, आज तिथं एक स्टॉल लावायची संधी आम्हाला मिळाली आणि ह्याच्यापेक्षा जो मोठा आनंद आहे तो खूप मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं प्रेमानं आज इथंपर्यंत आलो. आज जो 3 दिवसाचा इव्हेंट आहे त्याचा आजचा 2रा दिवस आहे. खूप सारे प्रेम भेटतं आहे, सहकार्य भेटतं आहे, पब्लिकचा सपोर्ट भेटतो आहे. हे अमेझिंग आहे आमच्यासाठी. खूप मोठं आणि खूप समाधानकारक काम आहे. ओके, धन्यवाद. तुम्हाला भेटून आनंद झाला. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही अनिलदादा पाटील यांचं स्वतःचं पेज आहे अनिल पाटील ऑफिशियल म्हणून. त्या पेजला तुम्ही फॉलो करा. त्या पेजवर तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. दोघं भाऊभाऊ म्हणजे दोघं भाऊभाऊ एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेक्सा कॅबिनेट. धन्यवाद.